नमस्कार. मी सावंत युवराज. शेतकरी बांधवांनो, आज मी करमाळा तालुक्यामध्ये बोरगाव गावामध्ये आलो आहे आणि ज्या बागेमध्ये मी आत्ता सध्या बसलो आहे तर हा शिंदे साहेबांचा प्लॉट आहे. जवळपास 3 एकरचा प्लॉट आहे, ज्यामध्ये 3 एकरची लागण झालेली आहे प्लॉटमध्ये. तर ज्या प्लॉटमध्ये मी आत्ता बसलो आहे हा जवळपास 7 महिने पूर्ण झाले या प्लॉटला. आणि आज मी व्हिजिटला आलो होतो की बागेमध्ये काय इतर कमतरता वगैरे काय बघण्यासाठी किंवा वेन वगैरे कुठं चालू झाली का चेक करायसाठी झालतो. तर साधारण 2 ठिकाणी मला केळफुल बाहेर पडलेले दिसाले. तर 7.5 महिने पूर्ण होऊन आता याला 8वा महिना स्टार्ट होतोय. तर बांधवांनो, या बागेमध्ये मी फिरत असताना बुडांची संख्या वगैरे माझ्यासोबत स्वतः शेतकरी बंधू आहेत, जे की या बागेचं पूर्ण पाण्याचं नियोजन असेल, खत पाणी असेल देण्याचं काम करतात. आणि हा प्लॉट रोप लागणपासून माझ्या माध्यमातून याचं ट्रीटमेंट होतं. तर आपण चर्चा करूया. आम्ही बाळू मामा म्हणतो त्यांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा बरं आमच्या शेतकरी बांधवांना. बाळू इंगळे. बाळू इंगळे. आणि हे प्लॉट जे आता आपण ज्या बसलोय तर एकंदरीत किती एकरचा प्लॉट हा आहे? हा एकराचा आहे आणि पलीकड साईडला एकर आहे, असं म्हणून 2 एकर आहे. आणि त्याच्या पलीकड तिकडं म्हणजे 3 तुकडीत ही 2 Total? एकराची, हा. टोटल 2 एकर आहे. आणि वेरीकडचं एक मिळून हा ती ती 1 एकर म्हणजे 3 एकराचा आहे. म्हणजे टोटल 3 एकर बाग आहे आपला. म्हणजे हे 1 एकर, पलीकडचं एकर आणि त्याच्या पलीकडे 1 एकर आहे. थोडंसं अंतर आहे त्याच्यामध्ये. तर मामासाहेब, या बागेमध्ये तुम्हाला बुड म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी कशा वाटतात तुम्हाला, साईज वगैरे? साईज मोठी आहे, बुडाची साईज एकदम मोठी आहे, चांगली दणकट आहे. बर. हा. आणि जर समजा बुड मोठा असेल तर कमळ पण त्या पद्धतीमध्ये हो, कमळ मोठं पडणार ना, कमळ मोठं पडलंय. हा. एक आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. हा, बघितलं. तर इतर शेतकरी बांधवांना काय असेल सल्ला की त्यांनी ट्रीटमेंट कशा पद्धतीनं केलं पाहिजे, किंवा आपल्या माध्यमातून केलं तर त्यांना तुम्हाला जसं बागेमध्ये वाटतं तसं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा? आता ह्याला वेळची वेळ औषध सोडावे लागते टायमाला, बर. आणि रोजची रोज पाणी द्यावं लागतं टायमाला. ह्याची पिलं कापणं, पानं कापणं. म्हणजे टोटल हा, जर total. स्वच्छता ठेवली हा, स्वच्छ. तर बाग चांगली होऊ चांगली शकते. राहते, हा. आणि आपल्या माध्यमातून या बागेमध्ये किमान महिन्यातून माझे किती विजिट होते तिथं बागेमध्ये आपल्या? महिन्यातून 2-3 वेळा होतात. बरोबर. हम्म. तर 2-3 वेळा विजिट जे आपण देतो त्याच्यामध्ये ही बाग माझ्या माध्यमातून चालतोय. तर तुम्हाला एकंदरीत बागेमध्ये रोगराई वाटतोय का? नाही, रोग अजिबातच नाही. तर इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा की बाग करायची झाली तर कोणाचं नियोजन केली पाहिजे, स्वतः केली पाहिजे का मार्गदर्शन घेतलं पाहिजे? नाही, स्वतः काही समजत नाही सुरुवातीला. मार्गदर्शनापाशी ह्याच्या खालीच बाग केली पाहिजे, मार्गदर्शनाखाली. आणि जे मी तुम्हाला बागेचं ट्रीटमेंट देतो याच्यामध्ये किचकट वाटतंय का अवघड बाबा काय? नाही, सोपी आहे, ह्याच्यात किचकट एवढी नाही. चांगलं मार्गदर्शन केल्यावर चांगलीच बाग येते. बर. आणि आता तुम्ही जी ही बाग बघताय तर ही बूड जर आपण बघतोय आता सध्या पाठीमागचं, तर ही एवढंच बुड असं आहे का सलग बुड असे? नाही, सगळी सारखीच बुड येतं. सगळी सारखी. आपण कॅमेरा फिरवून सुद्धा दाखवू शकतोय. आणि बुडाचा कलर पूर्ण काळोखा, बुडाची साईज, आणि सगळ्यात महत्वाचं बाग ही 1 टाइम आपली येण होऊ शकते. कारण आता सध्या 7 महिने पूर्ण होऊन आता बागेचं तुम्ही बघू शकताय की कुठं कमळ पण डोकावताना आपल्याला दिसतंय. तर मी तुम्हाला कॅमेरा वरती घेऊन दाखवतो मित्रांनो. ह्या ठिकाणी बघा आता कमळ थोडंसं डोकं बाहेर पडायला लागलं, थोडं वरती. कॅमेरा थोडंसं पुढे घ्या, वरच्या साईडला थोडंसं दाखवा. तर मित्रांनो, एकंदरीत बाग ही आपला अशा पद्धतीनं आपण डेव्हलप केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण बागेमध्ये जाऊन स्वतः तिथं त्या ठिकाणी व्हिजिट करून वेळेच्या वेळी बागेमध्ये व्हिजिट देऊन मार्गदर्शन करतो. आणि त्या तत्वावरती आपण ही बाग आत्तापर्यंत आणलेली आहे. तर हा लागणचा प्लॉट आहे, 3 एकरचा प्लॉट आहे. आणि सध्या तर कंडिशन जबरदस्ती. आता सध्या फेब्रुवारीचा महिना चालू आहे, 10 तारीख आहे. तर टेम्परेचर तर वाढायला लागलेच आहे, तरी पण तुम्ही बाग बघू शकता, अगदी हिरवीगार बाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बागेमध्ये एक रसरशीतपणा, गारटा आहे, बुडं सगळी चांगली आहेत. तर इतर शेतकरी बांधवांना जर केळीबद्दल काय समस्या अडचण असेल, प्रॉब्लेम काय वाटत असेल, तर यूट्यूबवरती आपण नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करा
ज्या ठिकाणी मला येणे शक्य आहे त्या ठिकाणून आपली बाग व्हिजिट केली जाईल आणि योग्य तो सल्ला तुम्हाला दिला जाईल जेणेकरून तुमची बाग चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल. धन्यवाद.